सिडको वाळूज महानगर एक अंतर्गत येणाऱ्या LIG MIG आणि साईनगर भागातील सिडको उद्यान ते पोलीस चौकी दरम्यान असलेल्या नैसर्गिक नाल्याची गुरुवारी सकाळपासून सफाई आणि अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे। सिडको प्रशासनाच्या पथकाने JCB आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने हा भराव हटवत नाल्याचा नैसर्गिक प्रवाह पुन्हा खुला करण्यास सुरुवात केली आहे। सिडको वाळूज महानगर परिसरातील अनेक ठिकाणी नैसर्गिक नाल्यांवर अतिक्रमण झाल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत होता। गत वर्षी मुसळधार पावसात अनेक अपार्टमेंटमध्ये पाणी गेल्यामुळे रहिवाशांचे आर्थिक नुकसान झाले होते। त्यानंतर नागरिकांनी अधिकाऱ्यांना घेराव घालत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली होती। नैसर्गिक नाले मोकळे करून त्यांचे पक्के बांधकाम करावे तसेच नाल्यांची नियमित साफसफाई करावी यासाठी नागरिकांनी प्रशासनामध्ये वेळोवेळी बैठका देखील झाल्या होत्या। अखेर या मागणीची दखल घेत सिडको प्रशासनाने नैसर्गिक नाले अतिक्रमण मुक्त करण्याची मोहीम सुरू केली आहे। दरम्यान कारवाई सुरू असताना काही नागरिकांनी विरोध केला। त्यानंतर सभापती सचिन गरड यांनी घटनास्थळी धाव घेत अधिकारी आणि नागरिकांशी चर्चा केली आहे। शासकीय कारवाईला अडथळा न आणता नागरिकांच्या अडचणींचाही प्रशासनाने विचार करावा तसेच नाले मोकळे केल्यानंतर त्यांची नियमित सफाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। यावेळी सिडकोच्या वसाहत अधिकारी स्वाती पाटील यांनी भविष्यातील पर्जन्यमान वाढते अतिक्रमण आणि नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेऊन ही कारवाई सुरू करण्यात आल्याचं स्पष्ट केलं आहे। ज्या ठिकाणी नैसर्गिक नाले बुजवण्यात आले आहेत ते मोकळे करण्यासाठी मोहीम राबवण्यात येणार असून त्यानंतर सफाईचे काम हाती घेण्यात येईल। नागरिकांच्या तक्रारी सोडून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले। मात्र नाले मोकळे करण्याबरोबरच त्यांची नियमित देखभाल आणि कायमस्वरूपी बांधकाम होणार का याकडे आता सिडको परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। अशोक साठे, MC न्यूज वाळूज, छत्रपती संभाजीनगर। आपल्या परिसरामध्ये जिथे जिथे नैसर्गिक नाल्यावरती माती टाकून तिथे दाबले गेलेले होते तिथलं काम तो नाला मोकळा करून देण्याचं काम सिडकोने हाती घेतलेलं आहे। त्याच्याच अंतर्गत ही कारवाई चालू आहे। नाला मोकळा करून दिल्याच्या नंतर नाल्याची सफाई सुद्धा केली जाणार आहे आणि जे काही परिसरातील नागरिकांच्या इतर तक्रारी असतील त्या दूर करण्यासाठी प्रशासनाद्वारे पूर्ण सहकार्य केलं जाणार आहे। आता मागच्या वर्षी जे आपल्या परिसरात सिडको भागातच साई मंदिराच्या परिसराची घटना पाण्याच्या अडवल्यामुळे झाली आणि त्याच वेळेस सिडको प्रशासन व सर्व लोकप्रतिनिधींनी त्याच्यात एक संयुक्त बैठक घेऊन ठरवलं होतं की असे नैसर्गिक नाले जिथे जिथे अडवली तर ते पूर्ण मोकळे करून त्याचा नैसर्गिक वापर होण्यासाठीच कारवाई करायची। त्याच्यातलाच हा प्रकार आहे। असेच एक विषय आपल्या साई मंदिराच्या मागच्या नाल्याचं पण वर्किंग त्याच पद्धतीने चालू आहे। पण प्रशासनानं पण जे काय नागरिकांनी स्वतःहून पाईप नळ किंवा अजून काय प्रोव्हिजन करून अडचण होऊ नये म्हणून केलेलं आहे तर ते करण्याच्या ऐवजी प्रशासनानं पण त्याच्यात आता नाला साफ राहील, पाणी थांबणार नाही, दूषित पाणी होणार नाही याची काळजी घेऊन त्याची पण लोकांसाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी। या अडचणीचा भाग नव्हता ती त्यांची कारवाई गाईडलाईन आल्या आणि योग्य प्रकारे करताय पण त्याच्या सोबतच लोकांना अडचणी येणार आहे त्याची पण काळजी प्रशासनाने घ्यायला पाहिजे।